गुड मॉर्निंग फ्रेंड्स, ईश्वरी ब्लॉगमध्ये मी ईश्वरी तुमचं स्वागत करत आहे. भरपूर दिवसाची इच्छा होती की काहीतरी यूट्यूबला व्हिडिओ बनवून टाकायची आणि मला आवडही आहे आणि इच्छाही आहे, पण मला फारशी अशी काही माहिती नव्हती. तर चला म्हटलं कधीतरी सुरुवात करायचीच आहे, तर आजपासून करूया. कारण आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, जो तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये कळेलच. सो फायनली मी ब्रश करून घेतलेला आहे. आता माझं ब्रश झाल्यानंतर मी निघाले आंघोळीला. आंघोळ झाल्यानंतर मी एक छानसा असा नवीन ड्रेस घालून घेतला, जो काल पप्पांनी मला नवीन घेऊन दिलेला आहे. ड्रेस घालून झाल्यानंतर मम्माने माझी छानशी अशी हेअरस्टाईल बनवून दिली. आणि व्हिडिओ बनवताना बबडू सुद्धा खूप मध्ये मध्ये हात घालत होता, कारण माझ्याकडे मोबाईल ठेवायला काहीही नव्हतं आणि मी चेअरवर मोबाईल ठेवून व्हिडिओ बनवत होते. सो कशी वाटली माझी हेअरस्टाईल? नाईस. हेअरस्टाईल बनवून झाल्यानंतर मी घेतले माझी बॅग भरायला. टाइम टेबलनुसार मी सगळी माझी बुक्स बॅगमध्ये भरून घेतले आणि त्यानंतर मी गेले आमच्या देवघरातील देवाचं दर्शन घ्यायला. देवांचं दर्शन करून झाल्यानंतर मम्माने माझं छानसं असं औक्षण केलं आणि बबडू आमच्याकडे नुसतं बघत होता की या काय करत आहे म्हणून. माझं औक्षण केल्यानंतर बबडूलाही वाटलं की मम्माने त्याचंही औक्षण करावं म्हणून, आणि त्याने मम्माकडून त्याचं स्वतःचं सुद्धा औक्षण करून घेतलं. औक्षण झाल्यानंतर मम्माने दिला आम्हाला नाश्ता करायला. मम्माने नाश्त्यामध्ये केल्या होत्या पुऱ्या, पण मला हवी होती मॅगी, आणि मॅगी घरातली संपली होती, त्यामुळे आज मला पुऱ्याच खाव्या लागणार होत्या. त्यानंतर मी माझी बॉटल आणि लंच बॉक्स बॅगमध्ये ठेवून घेतला आणि बबडूने दिले मला चॉकलेट्स. तर फायनली तुम्हाला आज कळालं असेल की आज काय आहे. तर आज आहे माझा बर्थडे, ज्यासाठी पप्पांनी रात्री खूप सारे चॉकलेट्स आणून ठेवले होते. सो फायनली फ्रेंड्स, मी निघाले स्कूलला जाता वेळेस जेव्हा मम्मा माझ्याकडे चॉकलेट्स बॉक्स देत होती, तेव्हा बबडू म्हणत होता तिला माझे चॉकलेट देऊ नको, आणि तो खूप रडायलाही लागला होता. तेव्हा मी पटकन बॉक्स घेतला आणि निघाले. त्यात गेटही जाम झालेलं, तेही पटकन उघडत नव्हतं आणि बबडू सुद्धा रडत होता. त्यानंतर मम्माने पण मला गेट ओपन करून दिलं आणि मी निघाले. सो फायनली फ्रेंड्स, आजचा माझा व्हिडिओ कसा होता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मला कमेंटमध्ये बर्थडे विश करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.